नाणेकरवाडी महाळुंगे जिल्हा परिषद गटात अत्यंत तुल्यबळ लढत होत आहे. मोठ्या लोकसंख्येच्या खराबवाडी गावातून मिळालेल्या या भक्कम पाठिंब्यामुळे नाणेकरवाडी महाळुंगे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार गणेश बोत्रे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपचे संदीप सोमवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारास जाहीर पाठिंबा देखील दिला आहे. त्यांनी याबाबत काय सांगितले जाणून घेऊयात. नाणेकरवाडी महाळुंगे जिल्हा परिषद गटामध्ये तुम्हाला मतदारांचा प्रतिसाद कसा मिळतो? आता मागच्या 10-15 दिवसात तुम्ही मतदारसंघात फिरताय, कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला, काय सांगा? नमस्कार, मी गणेश कांताराम बोत्रे, महाळुंगे नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अधिकृत उमेदवार. खरं तर तुम्ही विचारलेला प्रश्न म्हणजे 10-15 दिवसाचा प्रतिसाद. मी मागच्या 3 महिन्यापासून मतदारसंघामध्ये फिरतो. माझ्या मायमाऊलींचा, माझ्या शेतकरी बांधवांचा मला अतिशय सुंदर प्रतिसाद त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये भेटला. त्यामुळे निश्चित मला असं वाटतं माझी मायबाप जनता माझ्या पाठीमागे राहील. तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही आता फिरताय, तुम्हाला काय काय प्रश्न जाणवले जे प्रकर्षाने आता पुढच्या काळामध्ये सोडवले पाहिजेत? माझ्या मायमाऊलीला त्या ठिकाणी स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळत नाही, कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न आहे, आणि त्याचबरोबर चाकण-दहेगाव रोडचा ट्रॅफिकचा खूप मोठा प्रश्न. असे 3 प्रश्न माझ्याकडे मला असं वाटतं मूलभूत आहे. बरं, आता पुढच्या काळामध्ये तुम्ही निवडून आल्यानंतर तुमचं काय काय विजन असणार आहे तुमच्या मतदारसंघासाठीचं, काय सांगाल? मी खरं तर कचरा विल्हेवाट हा खूप मोठा प्रश्न आहे. त्यावरती CSRच्या माध्यमातून आता काम करत आहे. शिंदे आणि वासुलीचा मी आता CSRमध्ये बसून एक चांगला प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी चालू करतोय. त्याच धर्तीवरती बाकी मतदारसंघाचा कचऱ्याचा प्रश्न सोडवायचा आहे. चांगलं MGPLचं पाणी प्रत्येक गावाला मिळेल यावरती आम्ही चांगलं काम उभं करणार आहे. आणि माझ्या युवा तरुण सहकाऱ्यांना चांगल्या पद्धतीची इंडस्ट्रीमध्ये नोकरी कशी मिळेल, युवा तरुण सहकार्याच्या हाताला काम कसं मिळेल यावरती काम करायचं. विरोधी उमेदवाराच्या गावातूनच तुम्हाला पाठिंबा मिळाला आहे, काय तुम्ही कसं बघता याच्याकडे? निश्चित खरं तर हा जो कालावधी असतो अतिशय कठीण असतो. या कठीण कालावधीमध्ये संदीप भाऊ असतील, आदरणीय संभाजीराजे खराबे असतील, आमचे संतोष शेठ असतील, शंकर शेठ असतील, यांनी सर्वांनी खरं तर मधु शेठ सातव असतील, आमचे कुणालदादा कड असतील, यांनी सर्वांनी मला 2 दिवसापूर्वी पाठिंबा दिला. या अवघड काळामध्ये हे सर्वजण माझ्या पाठीमागे उभे राहिले. खरं तर हा माझ्यासाठी खूप मोलाची साथ त्या ठिकाणी असणार आहे. संदीप भाऊ, तुम्ही भाजपचे पदाधिकारी आहात, तुम्ही जिल्हा परिषदला इच्छुक सुद्धा होतात. तुम्ही गणेश बोत्रे यांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलाय, काय पार्श्वभूमी आहे सगळ्यामध्ये, काय सांगाल? नमस्कार. या ठिकाणी मी पत्रकार परिषदेमध्ये आधी पण माझी भूमिका मांडली. या ठिकाणी ह्याच गटामध्ये काही गावांमध्ये मी याच्या आधी पंचायत समितीच्या, माझ्या मिसेस असेल, मी असेल, इलेक्शन लढवलेलं आहे. सर्व राजकीय आणि सामाजिक गणित पाहून ज्यावेळेस आम्ही राजकीय तयारी या ठिकाणी केली, त्यानंतर निवडणुकीच्या एक योग्य टप्प्यामध्ये ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेना हा महायुतीचा एक घटक आहे, वरिष्ठ पातळीवर काही चर्चा करून आणि माझ्या स्थानिक सर्व कार्यकर्त्यांशी जेव्हा चर्चा केली, त्यावेळेस गणेश भाऊस मला इतर उमेदवारांमध्ये एक सक्षम